हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो ठरवल्याप्रमाणे मी डेली व्हिडिओ पोस्ट करणार होती. डेली इन द सेन्स की मी आठवड्यातून 1-2 वेळेस तरी व्हिडिओ पोस्ट करणार होती. पण मी व्हिडिओ पोस्ट केली होती आय थिंक 1 महिन्यापूर्वी. जो की माझा हां, 2 व्हिडिओ पोस्ट केल्या होत्या मी. एक होती इंट्रोडक्शन व्हिडिओ अँड सेकंड होती की व्हॉट्स इन माय बॅग. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मी काहीही शूट केलं नाही, काहीही पोस्ट केलं नाही. म्हणजे मी ठरवलं होतं काहीतरी फॅशनवरती पोस्ट करेल किंवा कुठे गेली फिरायला तर ब्लॉग करेल, बट नाही जमलं. मी ठरवलं होतं, पण आता मी 1 महिन्यानंतर करते सो ठीक आहे. 1 महिन्यानंतर ॲटलीस्ट करते तरी. तर मी तेव्हा इंट्रोडक्शनचं केलं होतं आणि व्हॉट्स इन माय बॅग केलं होतं. आता आता काय करूया, तर मला आता आपण एक नॉर्मल बेसिक मेकअप दाखवूया, जो की मी ऑफिस आता मध्यंतरी माझं ऑफिस चालू झालं होतं, वर्क फ्रॉम ऑफिस. आता परत वर्क फ्रॉम होम आहे. सो मी काय बेसिक मेकअप करत होती मी ते. सो विदाऊट एनी फर्दर डिले लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. पण आपण ऑफकोर्स फेस वॉश करतो. फेस वॉशनंतर आपण मॉइश्चराईज करतो. त्याच्यानंतर आपण सनस्क्रीन लावतो, जे की माझं दोन्ही झालेलं आहे. मी मॉइश्चराईज आणि सनस्क्रीन लावल्यानंतर हे लावेल लॅक्मेची 9 to 5 ची CC क्रीम. खूप कमी अमाऊंटमध्ये घ्यायची. सो जसं की मी बोलले, कमी अमाऊंटमध्ये CC क्रीम घ्यायची अँड ती डोळ्याखाली वगैरे लावून घ्यायची. आफ्टर दॅट मी ती हाताने स्प्रेड केली आहे. अँड व्हिडिओ शूट करताना मी खूप काय बोलली होती, पण ते म्यूट करण्याचं कारण की मी जे बोलले ना ते मलाच ऐकून हसू येत होतं. सो मी नंतर डिसाईड केलं की मी नंतर व्हॉईस ओव्हर करेल आणि ओरिजिनल ऑडिओ मी म्यूट करेल. सो ह्याची गरजच नाही लागत, कन्सिलर वगैरे त्याची काहीच गरज नाही लागत. मला तर मी ह्याच्यातच मला असं वाटतं मेकअप होऊन जातो माझा. मी हेच यूज करते. सो येस. आता मी पावडर घेतली आहे शुगरची, कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट नाही, सॉरी, लूज पावडर आहे शुगरची. आता मी ती लावते. तर मेकअप करता करता काय बोलायचं असतं ना, म्हणजे मी एका वेळेस एकच करू शकते. तर मी हे करेन, नाही तर बोलेल तरी. म्हणजे असं विषय असं ठरवून मी काय नाही बोलू शकत, असं काही बोलू शकते. म्हणजे असं एखाद्या टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेट करून नाही बोलू शकत. त्याच्यासाठी मला मेकअप करायचं बंद करायला लागेल आणि मग त्याच विषयावरती बोलायला लागेल. असं मी काही बोलू शकते. काय काय इन्फ्लुएन्सर कसे बोलतात ना मेकअप करता करता. अजून आपण इन्फ्लुएन्सर नाही झालो. ओके. सो तुम्हाला फरक दिसत असेल रोज पावडर लावल्यानंतर. ते माझे डार्क सर्कल थोडेसे हाईड झाले आपल्याला, कारण की जास्त हेवी नाही करायचा. हेवी म्हणजे एकदम जास्त पण मेकअप नाही करायचा, नॉर्मल करायचा आहे. दिसत असेल तुम्हाला फरक. लाईट नाही, फॅन बंद केला आहे तरी पण फुटलेलं नाही आहे ते. मी जी लॅक्मेची CC क्रीम लावली ती फुटलेली नाही आहे. त्याच्यानंतर मी लूज पावडर पण लावली शुगरची. छान वाटतं एकदम. थोडेसे डार्क सर्कल्स म्हणजे कमी दिसायला लागले. पूर्ण पूर्ण हाईड नाही होऊ शकत, थोडेसे कमी दिसतात. सो येस. त्याच्यानंतर हा मस्कारा, कारण की माझं दीडचं परत लॉगिन आहे. प्रॉपर नाही जमत ते मला कॅमेरामध्ये बघून लावायला. आरशात म्हणजे प्रॉपर जमतं हे, कॅमेऱ्यात पहिल्यांदा करते मी. 1 मिनिट. माझा आवाज थोडा बारीक येत असेल, असं वाटतं मी स्वतःशीच बडबड करते. आता मी जेव्हा व्हिडिओ बघेन, ऐकेन, तेव्हा कळेल की माझा व्हॉईस किती प्रॉपर येतोय, लो येतोय. एवढा वेळ लावल्यावरती किती मोठा व्हिडिओ आहे ना. ठीक आहे, आता काय करू नाही शकत. दाखवणार कसं? इथे ना मला रांजणवाडी आली आहे, तर थोडं सूज दिसते का? दिसते. आणि इथे पण आली होती, तिथे पापण्या गेले, स्कूल टाईममध्ये आली होती. आता रांजणवाडी आली म्हणलं ना, भीतीच वाटते. असं वाटतं पापण्याच गायब होते. आरशामध्ये प्रॉपर जमते लावायला, कॅमेरामध्ये नाही जमत. पण हाऊस ना मेकअप दाखवायची, सो दाखवलं पाहिजे. युट्यूबर बनायचं आहे ना. 1 मिनिट, मी आरशात बघून लावून. आय एम बॅक. मी आरशात जाऊन मस्करा लावून आली, कारण की मी या डोळ्याला कॅमेऱ्यात बघून ट्राय करत होते, पण इतका प्रॉपर जमलं नाही. या डोळ्यासाठी मी आरशात गेले मस्करा लावायला. दिसत असेल फरक. छान दिसतं मस्करा लावल्यावरती. आणि हा ना रांजणवाडीने सगळी वाट लावली माझ्या डोळ्याची, आणि दोन्ही डोळ्याला आली आहे. पण ठीक आहे, हे काजळने हाईड करता येतं. हे पण आयलायनरने हाईड करता येतं. माझं कसं आहे की मी काजळ लावलं तर मी आयलायनर नाही लावत, आणि आयलायनर लावलं तर मी काजळ नाही लावत. ते खूप ब्लॅक ब्लॅक दिसतात डोळ्यांनी. काजळ लावलं ना की अजून डार्क सर्कल्स अजून डार्क होतात. डार्क सर्कल्स अजून डार्क होतात. काय बोलते मी. म्हणत असतील काय प्रॉपर मेकअप दाखवते ही, काही नाही दाखवते. इतकं प्रॉपर नाही दाखवते मी. प्रॉपर दाखवायचं असतं तर मी मेकअप आर्टिस्ट नसते का झाली. थोडं पार्टी घेते, असंच लावते. माझं डोकं कट होत आहे. क्लिप 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 ऑप्शन असंच ठेवते आता. हां,
काजळ भेटले, लावून बघते. लावते कधी कधी मी, पण लेट सी. बघितलं ते कसं दिसते. तर रांजणवाडीवरती लावलं होतं. रांजणवाडी आली होती ना, तिथे ते केस गेलेत ना, त्याच्यावरती आधी लावते मी. बापरे, खूप मोठी व्हिडिओ झाली तर. डोळे बघा, डोळे किती मोठे डोळे दिसतात आहेत. खूप मोठी व्हिडिओ झाली तर कशी बघतील का नाही हा डाऊट येतो ना. उगाचच खूप मोठी व्हिडिओ करून पण फायदा नाही. आणि तर मला असं वाटतं माझे व्हिडिओ प्रॉपर होईल का नाही, कारण की मी खूप हळू बोलली आहे मेकअपच्या नादात. तर मी बोलली ना, माझं दोन्हीकडे लक्ष नाही लागणार. छान दिसते. सेल्फ कॉम्प्लिमेंट. वा, हे थोडे डार्क वाटतंय ना, आणि इथे थोडं लाईट वाटते. थोडं डार्क करते. खूपच डार्क वाटते, पण नो ऑप्शन्स. इथे माझे केसच नाही आहेत तिथे. सो येस, असाठी कॅमेऱ्यामध्ये घुसते मी. तेव्हा एक क्लिप लावली तर हेअरस्टाईलच झाली ना. खूप वागतेही नाही ती. माहित नाही व्हिडिओ एडिट केला कसा दिसेल. तर सेट करते परत. येस, कशी युट्यूबर बनणार मी व्हिडिओ. आता काजळ मस्कारा लावून डन झालेला आहे. केस सेट करायची होती मला, पण मला असं वाटत नाही सेट करायची गरज आहे. असं पण चांगलं दिसतंय. अरे, चांगलं दिसतंय बोलल्यावरती विचित्र दिसायला लागलं नाही. ओके, चांगलं दिसतंय. लिपस्टिक आमच्याकडे ना, नूड लिपस्टिक म्हणजे नूड लिपस्टिकच मला जास्त आवडतात. अशी खूप डार्क डार्क नाही आवडत. आणि जर मला डार्क लिपस्टिक लावायची असेल तर मी काय करते, डार्क लिपस्टिक मी आधी साईडने लावून घेते, म्हणजे बॉर्डर करून घेते. त्याच्यानंतर न्यूड लिपस्टिक लावते. आता मी तसंच करून दाखवते. डार्क रेड आहे, सो मी दाखवते की मी कसं मर्ज करून लावते. प्रॉपर युट्यूबर कधी होणार आहे, काय बोलते मला कळतच नाही. शिजून गेल्यावरती काय दिसतंय, म्हणजे एकदम पुढे आलं ना, किती विचित्र दिसते ना लिपस्टिक लावताना. पण आता मी परत उठून आरशात तर जाऊ नाही शकत लावायला. कॅमेऱ्यासमोरच दाखवावं लागेल ना मला, कारण की मी यूट्यूबसाठी व्हिडिओ करते आहे. अशी व्हिडिओ जर केली, आरशात जाऊन अर्धा मेकअप केला आणि ते येऊन अर्धा केला तर काय फायदा. सो असं नाही करू शकत. बॉर्डर करायलाच किती वेळ लागतोय. ड्रॉइंगमध्ये कसं आपण बॉर्डर करायचो, आधी मग कलर फिल करायचो, त्या टाईपचं करते मी, नाही का. नाव आता मी ही लिपस्टिक लावणार नूडची. नूडची नाही, नूड कलर. नूड ब्राऊन कलर आहे हा. खूप मोठा हा होतोय, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. स्वतःलाच स्वतःला समजवते आहे मी, नो प्रॉब्लेम वगैरे. खूप थोडा पिंकिश लाईट पिंक म्हणता येईल आय थिंक. हां, काय कोणताही असू दे, पण हा असा असा मला करायला आवडतं. छान दिसतं ते दोन कलर मिक्स करून. ओके, सो हा झालेला आहे माझा फायनल लुक. ह्या लुकला मॅक्स टू मॅक्स 5 मिनटं इनफ आहे, पण मी व्हिडिओ करायचा म्हणून किती वेळ गेला, कारण की माझा फर्स्ट टाईम आहे कॅमेरामध्ये बघून मेकअप करणं. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले त्याच्यात. मी काय काय बडबड केली, काय काय करायचे असते. लोक लोक इन द सेन्स यूट्यूबर किती प्रॉपर एक विषय टॉपिक घेऊन बोलतात आणि मेकअप करतात, जे की मला नाही जमलं. लेट इट बी. मी ठरवलं होतं की मला काय काय गिफ्ट्स भेटले त्याबद्दल बोलेल मी मेकअप करता करता, तेही मला जमलं नाही. आपण म्हणजे त्याची मी नेक्स्ट म्हणजे त्याची मी दुसरी व्हिडिओ बनवेल. ओके, आता हा इनफ आहे, एवढंच इनफ आहे मला असं वाटतं. आणि बघत असाल तुम्ही किती किती घाम आलाय मला. खूप पण आलं, नॉर्मल आलाय, तरी पण छान दिसतोय मेकअप. येस. आणि मी अशी खूप कॅमेऱ्यामध्ये येते ना, म्हणजे कॅमेऱ्याच्या कॅमेरा अँगलकडे येते ना अशी खूप, तेव्हा दिसून येतात माझे छोटे छोटे फॉल्ट्स. जसे या डोळ्यावरती रांजणवडी, इथे केस नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी दिसून येतात. इथे थोडंसं ब्लॅक ब्लॅक झालं ते दिसून येते. थोडेसे डार्क सर्कल दिसून येतात. कसा वाटलं तुम्हाला माझा लुक, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इतकं प्रॉपर पण नाही केला आहे की कोणी मला बघून इन्फ्लुएन्स होईल आणि तसा मेकअप करेल. इतकाही खास केलेला नाही आहे. ॲब्रो वगैरे केलेले नाही आहेत मी, ऑलरेडी तसे आहे. त्याच्यामुळे फार गरज नाही पडत ॲब्रो पेन्सिल यूज करायची. जेव्हा खूप ॲब्रो वाढतात ना, तेव्हा भयानक दिसतं, इथे असं खूप वाढलेलं दिसतं. राहिला विषय काय बोलतात ते, शॅडो वगैरे मी करत नाही. नॉर्मलच जर ठेवायचं असेल तर माझा एवढा हाच लुक असतो. आणि केस वगैरे मी प्रॉपर बांधते, पण आता सध्या मला ह्या मेकअपवरती एवढंच इनफ वाटतं. सो कसा वाटला तुम्हाला माझा लुक, आणि जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि येस, आत्तासाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.